हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, इथे आपण 4 वर्षाच्या मुलीसाठी सिंपल असा फ्रॉक स्टिच करणार आहोत, ज्यामध्ये शोल्डरवरती असे हे असतात, बंद असतात ते. तर खूप सिंपल आहे शिवायला आणि एकदम पटकन होणार आहे. तर बघा, इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेलं आहे. तर मेन फॅब्रिक हे ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. तर त्यालाच परफेक्ट होणारं असं अस्तर घेतलेलं आहे. तर इथे सुरुवातीला वरचा भाग म्हणजे अप्पर बॉडी पार्ट आपण कटिंग करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मार्किंग करत आहे. तर बघा, इथे शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच. तर तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता. तसं लहान मुलींचं 5.5 ते 6च्या आतमध्येच असतं. तर इथे 4.5 वरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये -1 असं 4.5 वरती मार्क करून घेतलेला आहे. आणि पुढे छातीचा चौथा भाग +2 इंच असं टाकलेला आहे. म्हणजे तोच मुंडा होऊन जाईल जेवढा आपण इथे सुरुवातीला टाकलेला आहे. 4.5 मुंडा टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे पुढचा गळा आणि मागचा गळा पण आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी गळा रुंदी 2.5 टाकलेली आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पुढच्या गळ्याला वगैरे शेप देऊ शकता. मी इथे सिंपलच ठेवलेला आहे. आणि मेन म्हणजे आता इथे आपल्याला शोल्डरवरती नॉट्स लावायचे आहेत. त्याच्यामुळं जास्त डीप गळा नाही ठेवला तरी चालतो. पण इथे अशा ह्याच्यामध्ये व्ही गळा वगैरे खूप आकर्षक दिसतो. पण मी इथे सिंपल ठेवलेला आहे. तर जेवढं आपण इथे छातीचं मार्किंग केलेलं होतं अगदी तेवढंच खाली ड्रॉ करून असं कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय, लहान मुलांचं सेमच असतं, त्याच्यामुळं मग हे तसंच ठेवलेलं आहे. थोड्याशा मोठ्या मुली असते की मग ते छातीचा भाग आणि कमरेचा भाग थोडासा वेगळा येतो. तर हे असं कट करून घेतलेलं आहे. तसं मागचा गळा आणि पुढचा गळा सारखा जरी ठेवला तरी काही फरक पडत नाही. तर मी पण इथे तसंच ठेवलेलं आहे. थोडंसं पुढचा थोडासा एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवलेला आहे जास्तीचा. बाकीचं तसंच ठेवलेलं आहे. मागचा गळा आणि पुढचा गळा गोलच असा ठेवलेला आहे. आता इथे आपण पुढचा गळा कट करून घेऊया व्यवस्थित. तर फ्रेंड्स, आता बघा, इथे आपला जो गळा आहे त्या साईडने म्हणजे शोल्डर जेवढा आहे ना, शोल्डरची जी पट्टी आहे ते त्याचं मध्याला मार्क करायचं आहे. आणि त्याच्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे मुंड्याच्या साईडनं आणि गळ्याच्या साईडनं अर्धा इंचावरती आपल्याला मार्क करून असं शेप देऊन एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे सुरुवातीला मला म्हणजे मी विसरून गेले, त्यामुळं मग परत हे मार्किंग करून मला करावं लागलं आणि नेमकं ते शूट करायचं राहून गेलं. तर बघा, हे असं होते. आणि आता आपल्याला छानपैकी हा म्हणजे दोन्ही पण भाग तयार करून घ्यायचे आहेत. आणि मेन फॅब्रिकवरती असं ठेवलेलं आहे. माझ्याकडे कपडा अगदी कमी होता आणि त्याच्यामध्येच मला म्हणजे ते इतका छान कपडा होता, त्याच्यामुळे मला ते असंच ठेवून द्यावं वाटलं नाही. तर मी माझ्या भाचीसाठी हे ड्रेस तयार करते. तर बघा, इथे आपल्याला शोल्डरवरती नॉट्स बांधण्यासाठी आधी नॉट्स तयार करून घ्यावे लागतात. तर मागे आणि पुढे असे 4 नॉट्स तयार करून घ्यावे लागतात. तर तुम्ही इथे साधी आपल्याला जे डोरी वगैरे भेटते ना, गोल्डन कलरची किंवा मॅचिंगची, अशी तुम्ही वापरू शकता. पण मी इथे त्याच फॅब्रिकपासून तयार करून घेतलेला आहे. तर आता मेन फॅब्रिकवरती टिकली वर्क आहे आणि लहान मुलांना खूप त्रास होतो त्याच्यामुळं मी सगळे भाग, फक्त खालचा जो आहे तो भाग सोडून सगळीकडे स्टिच करून घेतलेला आहे. म्हणजे जो मेन फॅब्रिकचा जो म्हणजे वर्कचा जो भाग आहे तो आतल्या बाजूने जाईल. आणि बघा, सगळं ते आतमध्ये गेलेलं आहे, इकडे काहीच राहणार नाही. तर ही स्टेप तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. म्हणजे लहान मुलांना कसलाच त्रास, म्हणजे नवीन कपडे एकतर टोचतात आणि त्यात असं टिकली वर्क वगैरे असेल, ऑर्गेन्झा कपडा असेल तर मग नक्कीच टोचतं. त्यामुळं मग मी ही ट्रिक वापरलेली आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तर आता बघा, हे पुढचा आणि मागचा भाग आपला तयार झालेला आहे. आणि इथे मी शोल्डरच्या ह्याच्यानुसार तुम्हाला माहितीच असेल म्हणजे टक्स वगैरे कसं देतात ते, तर इथे तरी पण तुम्ही बघून घ्या. तर हे असं टक्स देऊन घेतलेलं आहे. आणि टक्सच्या ह्याच्यानुसार ते झाल्यानंतर
संपूर्ण टक्स वगैरे देऊन वरचा बॉडीचा पार्ट तयार झाल्यानंतर मग इथे ह्या खालचा घेर तयार करून घेतलेला आहे. खालचा घेर पण अगदीच सोपा आहे. तर असं हे सरळ भागावरती उलटा भाग ठेवून मुंड्याच्या तिथून फिटिंग टाकून घेतलेली आहे. तर अगदी झटपट असा आपला हा फ्रॉक तयार आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर असे फ्रॉक तुम्हाला माझ्याकडे स्टिच करून हवे असतील तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्यासाठी खूप 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 थँक्यू. बाय बाय.